जेव्हा मी हा प्रश्न शेवटचा कधी रडला आहे हा प्रश्न जेव्हा मी मुलांना विचारतो ना, हं. तेव्हा त्यांची उत्तरं वेगळे आहेत आणि मुलींना विचारतो तेव्हा त्यांचे उत्तरं वेगळे आहेत. अच्छा. तर जेव्हा मुलांना विचारतो ना, तर तेव्हा त्यांना लक्षातच येत नाही लवकर, की ते कधी शेवटचं रडले होते. हं. म्हणजे जेव्हा हा प्रश्न विचारतो ना, "व्हेन व्हेन वॉज द लास्ट टाईम दॅट यू क्राईड?" हं. त्यावेळेस ते स्टक होतात. त्यांना लक्षात येत नाही, की ते कधी एक्झॅक्टली रडले होते. कोणी-कोणी सांगतं, की मी 10 वर्षापूर्वी रडलो होतो. कोणी सांगतं, मी 12 वर्षापूर्वी रडलो होतो. हं. मी 12वीत असताना रडलो होतो. ते आज 30-30 वर्षाचे आहेत. पण हं. ह्याच ऐवजी जेव्हा मी मुलींना हा प्रश्न विचारला, हां. की तुम्ही शेवटचं कधी रडला होतात? तेव्हा काही मुली म्हणाल्या, "आत्ता, काल रडले होते." एक जण तर म्हणाली मला, "मी आत्ता तुमचा कॉल यायच्या पहिले रडले" म्हणे. तर तिला विचारलं, "का गं?" तर म्हणे, "मी आत्ताच माझा रिझल्ट आला." कसला तरी रिझल्ट होता तिचा हं. ऑनलाईन एक्झामचा. तर त्यात एक्झाममध्ये कमी मार्क पडले म्हणून रडले. तर मग मला असं जाणवलं, की मुलींचं मन आणि मुलांचं मन ह्याच्यामध्ये किती फरक आहे ही गोष्ट जाणवली. आणि जे आपण म्हणतो ना सामाजिक प्रेशर आहे, मुलांना अलाउड नाही आहे रडायला. हं. त्याचं मी म्हणता येईल एक सोशल एक्सपेरिमेंट पण झालं माझ्याकडून, की मुलं खरंच सोशली किंवा पर्सनलसुद्धा रडत नाहीत लवकर. हं. आणि त्यांनी स्वतःला मानून घेतलं आहे आता ही गोष्ट अशी, की आपल्याला नाही रडायचं आहे. आपल्याला रडणं परवडणारच नाही आणि जर आपण रडतोय तर आपण कदाचित वीक दिसू. तर मला असं वाटतं, मुलांनो, पुरुषांनो, रडा, हसा. जेव्हा वाटेल जेव्हा जे इमोशन आपल्या मनात येतात ना, ते एक्सप्रेस करायला शिकायला हवं आपण सगळ्यांनी. तर रडणं काही वीकनेसचं बिलकुल पण लक्षण नाही आहे. त्याने उलट तुम्ही अजून स्ट्राँग होणार आहात.